कोल्हापूर जिल्ह्यातील नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना सरसकट प्रोत्साहन अनुदान मिळावं यासाठी मनसेनं कोल्हापुरातील सहकार निबंधक कार्यालयासमोर उपोषण केलं होतं। या उपोषणाची दखल घेत राज्य सरकारनं मनसेच्या 3 मागण्या मान्य केल्या होत्या। त्यानुसार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर 15 दिवसात प्रोत्साहन अनुदान जमा करण्यात येईल। माजी सैनिक शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहन देण्यात येईल आणि एका आर्थिक वर्षात 2 वेळा नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याचं आश्वासन राज्य सरकारनं दिलं होतं। तसं लेखी पत्र देखील मनसेला देण्यात आलं होतं। मात्र 1 महिना उलटला तरी या अध्यादेशावर अद्याप मुख्यमंत्र्यांनी सही केली नसल्यानं शेतकरी या प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहिले आहेत। त्यामुळे उद्या कोल्हापुरात येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना गनिमी काव्यानं काळे झेंडे दाखवण्याचा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले यांनी पत्रकार बैठकीत दिलाय। आम्ही 1 महिन्याभरापूर्वी शेतकऱ्यांना सरसकट प्रोत्साहनपर अनुदान मिळावं यासाठी आम्ही अमरण उपोषण केलेलं। त्यानंतर आम्हाला प्रशासन आणि सचिव मंत्रालय यांनी लेखी आश्वासन दिलेलं की येत्या 15 दिवसामध्ये आम्ही तुमच्या 3 मागण्या मान्य करतोय म्हणून। आणि त्यानंतर आम्ही वारंवार पाठपुरावा केला आणि चीफ सेक्रेटरींची म्हणजे मुख्य सचिवांच्यावर सही झाली। सही झाल्यानंतर गेली 18 ते 20 दिवस झाली की ती फाईल सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या टेबलवर आहे। आम्ही मुख्यमंत्र्यांना कोल्हापुरात स्वागतच करतो, परंतु तुम्ही स्वतः शेतकऱ्यांचे कहवारी म्हणता तर 3 ज्या मागण्या आहेत आमच्या शेतकऱ्यांसाठीच्या तर त्याच्यावर त्यांनी सही करावी यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना एक आवाहन करतोय। आम्ही आता ह्या गोष्टी काल बैठकीत आमच्या ठरले की जिथं मुख्यमंत्री साहेब जिथं त्यांचे कार्यक्रम असतील तिथं गनिमी काव्यानं आम्ही सर्व शेतकरी आमचे मनसे कार्यकर्ते घेऊन त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध करणार आहे। या पत्रकार बैठकीला मनसेचे शहर प्रमुख प्रसाद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष निलेश धुम्मा, राजू पाटील, अभिजित पाटील आणि अमित पाटील उपस्थित होते।